नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जे कोणी बांधकाम कामगार असणार आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे. अपडेट बघा 16 ऑगस्टची असणार आहे. कारण बघा तर पहिलं महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून आपल्याला सेफ्टी किट, डिनर सेट आणि एसएसएस किट आणि पेटी मिळत आहे. परंतु आता अत्यावश्यक संचामध्ये जे काही वस्तू आहेत तर ह्या कमी आलेल्या आहेत. त्याचबरोबर पेटी संच वाढीव आलेला आहे. तर अशी अपडेट्स आलेली आहे. ज्या कोणी बांधकाम कामगारांनी अद्याप आपली सेफ्टी किट असेल, एसेन्शियल्स किट असेल किंवा मग गृहोपयोगी संचासाठी जर अपॉइंटमेंट बुक केलेली नसेल तर अपॉइंटमेंट कधी चालू होणार आहे आणि अपॉइंटमेंट सुरू होत्या, परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये 14 ऑगस्टपर्यंतच सर्व अपॉइंटमेंट्स बुक झालेले आहेत. म्हणजे बघा लक्षांक कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामुळे सर्व अपॉइंटमेंट जे असणार आहे राज्यामध्ये, जिल्ह्यांमध्ये बंद झालेले आहेत. आणि महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अशी माहिती मिळालेली आहे की आता लक्षांक तर पूर्ण झालेला आहे, परंतु ही वेबसाईट पुन्हा कधी चालू होईल किंवा मग अपॉइंटमेंट कधी बुक करता येणार आहे कामगारांना. तर बघा अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर 21 ऑगस्टच्या पुढे अपॉइंटमेंट बुक करता येणार आहे. 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत डेट मिळत आहे बांधकाम कामगारांना अपॉइंटमेंट घेण्यासाठी. तर राहिली गोष्ट मग जे कोणी बांधकाम कामगार असणार आहेत तर त्यांना अद्याप काहीच मिळालेलं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये बघा सेफ्टी किट असेल, एसेन्शियल्स किट असेल, पेटी असेल, गृहोपयोगी संच असेल. जर आपली अपॉइंटमेंट बुक केलेली असेल मग ती जानेवारी महिन्यातील असेल किंवा मग फेब्रुवारी महिन्यातील असू शकते किंवा मग मार्च महिन्यामध्ये जर बुकिंग केलेली असेल तुमची अपॉइंटमेंट तर आता ऑगस्ट महिन्यामध्ये बघा 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यांमध्ये भांडी वाटप होणार आहे. तर भांडी वाटप जर तुमच्याकडे लेबर कार्ड असेल किंवा कार्ड असल्याशिवाय तुम्हाला भांडी मिळणार नाहीत. म्हणजे लेबर कार्ड ही तुमची पोचपावती असायला हवी आणि त्याचबरोबर बघा तुमचं आधार कार्ड सुद्धा असायला हवं. हे 2 डॉक्युमेंट्स महत्त्वाचे असणार आहेत भांडी मिळवण्यासाठी. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये भांडी वाटप होईल किंवा जिल्ह्यानुसार भांडी वाटप होणार आहे की राज्यामध्ये सर्वत्र होणार आहे तर अजून अशी अपडेट आलेली नाही. परंतु 18 ऑगस्टच्या पुढे भांडी वाटप जिल्ह्यांमध्ये होणार आहे. परंतु आजपासून भांडी वाटप हे चालू होणार आहे, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये होईल आणि कधी होणार आहे. जर बघा भांडी वाटपचा लक्षांक जर तेथील कमी झालेला असेल, बजेट कमी जर असू शकतं तर तुम्हाला सुद्धा भांडी मिळतात का नाही मिळतात हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ज्या काही ऑनलाईन ऑनलाईन जर क्लेम केलेला असेल, एजंट असतील तर तुम्ही त्यांच्याद्वारे माहिती घेऊ शकता. तो परत अपॉइंटमेंट सुरू होणार आहे की नाही. तर बघा मित्रांनो, तर अपॉइंटमेंट ही सुरू होणार आहे. बांधकाम कामगार योजना याची अपॉइंटमेंट पुन्हा सुरू होणार आहे, परंतु डेट फिक्स नाही. डेट 21 ऑगस्ट असू शकते किंवा मग 25 ऑगस्ट असू शकते किंवा मग 1 नोव्हेंबरला सुद्धा डेट मिळू शकते. हे सर्व डिपेंड बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत असणार आहे. तर त्यांच्याकडून जर ही अपडेट आली, माहिती मिळाली तर नक्कीच आपण याच्याद्वारे व्हिडिओ बनवणार आहे. तर बघा जे कोणी बांधकाम कामगार अपॉइंटमेंट घेण्यासाठी राहिलेली असतील तर त्यांनी वाट पाहायची आहे. मग तारीख त्यासाठी 21 ऑगस्ट मिळू शकते, मग 25 ऑगस्ट सांगितल्याप्रमाणे. आणि जिल्ह्यांमध्ये भांडी वाटप हे 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत होणार आहे. तर याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून ही अपडेट आलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.